नमस्कार. अमृत प्रवाह सांगली या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या नावाने आपण नवीन मालिका सुरू करत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ज्याला RSS किंवा संघ असं म्हटलं जातं, या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्या औचित्याने या संघटनेचे आद्य संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनोज पाटील सर. सर, आपलं स्वागत आहे. डॉक्टर मनोज पाटील हे सांगली आणि सांगलीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये वैद्य म्हणून प्रसिद्ध आहेत. पर्यावरण कार्यकर्ते म्हणून देखील समाजामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे. तर सर, आपण सुरुवात करूयात. डॉक्टर हेडगेवार हे नाव संघातल्या स्वयंसेवकांसाठी चिरपरिचित आहे, किंवा काही स्वयंसेवक तर त्यांना दैवतातुल्य असं सुद्धा मानतात. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना हे माहीतच नाहीये, कोण होते डॉक्टर हेडगेवार. आपल्या संपूर्ण जगाचा विचार केला तर जगामध्ये अनेक मोठे मोठे राजे होऊन गेले. त्यांनी मोठं राज्य स्थापन केलं, खूप पैसा कमवला, त्यांचं सामर्थ्य होतं, त्यांचा पराक्रम होता. पण एका पराभवाबरोबर त्यांचा इतिहास संपला. बरोबर. त्यांनी काही प्रतीकं निर्माण केली, ती प्रतीकं सुद्धा आज फार कुणी आदराने बघत नाही. भारताचं वेगळं आहे. भारताचा इतिहास हा अनेक जय आणि पराजयांचा इतिहास आहे. पण तरी सुद्धा इथला समाज चिरतरुण आहे. या समाजामध्ये असलेली सामाजिकता, इथल्या श्रद्धा, इथली परस्परोपग्रह जीवनाची वृत्ती आणि त्या संकटाच्या वेळी आपल्या राष्ट्रावर, आपल्या धर्मावर, आपल्या श्रद्धांवर समर्पण करणारी जी मालिका आहे, त्या मालिकेला कारणीभूत असणारी खूप मोठी महान महान लोकांची परंपरा आहे. आणि त्या महान लोकांच्या परंपरेमध्ये अनेक नाव आहेत. प्रत्येक काळामध्ये एक महापुरुष आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर. गेल्या शतकातले महापुरुष काढायचं झालं तर पहिलं नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार असं म्हणायला लागेल. बरोबर. हेडगेवार असं म्हटलं किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं म्हटलं की नागपूरचं नाव येतं, किंवा नागपूर हेच संघाचं मुख्यालय आहे असं म्हटलं जातं. मग हेडगेवार हे मूळचे नागपूरचे होते का? नाही. म्हणजे हेडगेवारांचे आजोबा नरहर शास्त्री हे आत्ताच्या तेलंगणामध्ये कुंदकुर्ती म्हणून गाव आहे. बर. तसं ते 3 नद्यांच्या संगमावर आहे. एक गोदावरी नदी, एक हरिद्रा नदी आणि एक वंजरा नदी. आणि तिथं हे नरहर शास्त्री वेदविद्या पारंगत आणि हा सगळा परिवार शारीरिक दृष्ट्या अतिशय बलवान असलेला. त्यांचे चिरंजीव बळीराम पंत. आणि बळीराम पंतांना 6 मुलं. आता हे नागपूरला आले. नागपूरातच असलेलं एक पैठणकर परिवार आहे. त्या परिवारातल्या रेवतीबाई उर्फ यमुनाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि यांची जी 6 मुलं आहेत त्यातले 5वे केशव, तेच डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. ह्यांनी बुद्धीनं आणि शरीरानं दोन्हीही अतिशय उत्तम असं ह्या परिवाराचं वैशिष्ट्य आहे. दिसायला खेडबिडीत, रंग काळा, आणि पण तरी सुद्धा शक्ती अफाट. 4-5 मनाची कणगी, म्हणजे आत्ताचे 150 ते 200 किलो भरलेलं धान्य भरलेलं कणगी हे खांद्यावर उचलून घेऊन जाऊ शकत होते. अरे वा, क्या बात. मग ह्या अशा परिवारामध्ये शारीरिक सुदृढता, बौद्धिक तल्लकता आणि वेदविद्या आणि पराक्रम ह्या सगळ्या गोष्टीचा संगम होता. आणि ह्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी डॉक्टर ज्यांना आपण आता म्हणतो त्या केशवचा जन्म झालेला आहे. त्यांच्या 6 भावंडापैकी सगळ्यात मोठे महादेव, नंतर 3 बहिणी. एकीचं नाव राजू, एकीचं नाव शरयू, आणि तिसरी जी आहे ती रंगूताई, सगळ्यात डॉक्टरांच्या पेक्षा लहान आहे. आणि सीताराम नावाचा एक भाऊ आहे. ह्या दोघांनीही वेदविद्या घेतली आहे.
महादेव केशवला वाराणसीला जाऊन शिकून आलेले आहेत आणि सीताराम जे आहेत ते इंदोरला जाऊन शिकून आलेले आहेत. अच्छा. नागपूरला आले त्यापूर्वी ते तेलंगणामध्ये होते आणि तिथं निजामाचं राज्य होतं. अच्छा. आता हे निजामाच्या राज्यामध्ये वेज विद्येला काय स्थान असणार? काहीच नाही. पूर्वी नरहर शास्त्रींचं सगळं व्यवस्थित होतं, पण ह्या मोगलाईमध्ये ह्यांचे जे वांदे झाले त्याच्यामुळे त्यांना नागपूरला यावं लागलं. आणि नागपूरला आल्यानंतर सुद्धा त्यांना वाटलं होतं की इथं भोसल्यांचं राज्य आहे, भोसल्यांचं राज्य आहे म्हणून काहीतरी अनुकूलता असेल, पण इंग्रजांचं राज्य असल्यामुळं तीही त्यांना अनुकूलता काही लाभली नाही. त्यामुळे वेदविद्या आहे, चांगली शारीरिक शक्ती आहे, चारित्र्य आहे म्हणून चांगले दिवस आहेत असं काही ह्यांच्या आयुष्यात नव्हतं. मग ह्या मुलांचं शिक्षण जरी वेद पारंगत होण्याकडे असलं तर केशवचं मात्र ओढा तिकडे नव्हता. केशवला शिवाजी महाराजांचं चरित्र आवडायचं लहानपणापासून. केशवला तिथं डॉक्टर मुंजे होते आणि त्यांचं काहीतरी राष्ट्रीय कार्य चालायचं ते आवडायचं. अच्छा. टिळकांची पत्रकं यायची ते आवडायचं. आणि ह्या नागपूरच्या किल्ल्यावरती जो युनियन जॅक फडकतोय तो युनियन जॅक का फडकतोय ह्याची त्यांना चीड यायची. अच्छा. अगदी लहान असताना, म्हणजे यांचा जन्म 1889चा आणि 1898 म्हणजे 9 वर्षाचं वय, त्यावेळी आपल्या सवंगड्यांना घेऊन हे जिथं अभ्यासाला बसायचे तिथनं जमीन खोदून किल्ल्यावर जायचं आणि त्या किल्ल्यावरचा झेंडा काढून टाकायचा आणि तिथं भगवा झेंडा लावायचा. असा उद्योग ह्या माणसाने केलेला आहे वयाच्या 9व्या वर्षी. अशा प्रकारचं हे यांच्या बालपणाची सुरुवात आहे, ही चुणूक आहे. अच्छा. म्हणजे डॉक्टर आपल्याला असं म्हणता येईल का, तुम्ही आत्ताच म्हणालात की चैत्र प्रतिपदेला यांचा जन्म झाला, म्हणजे नवीन वर्षाच्या आरंभी यांचा जन्म झाला, ज्याला वसंत हृदयी चैत्र असं म्हटलं जातं. या वसंत हृदयी चैत्राच्या आगमनाच्या वेळी डॉक्टरांचा जन्म झाला. 3 नद्यांच्या संगमाचा, त्रिवेणी संगमाचा एक वारसा घेऊन, पवित्र वारसा घेऊन 3 राज्यांचा प्रवास ही एक परंपरा घेऊन डॉक्टरांचा जन्म झाला. 3 भाषा सुद्धा, मराठी, तेलुगू, कन्नड. अच्छा. म्हणजे 3 राज्य आहेत, 3 भाषा आहेत, 3 नद्यांचा संगम यांचा पवित्र वारसा डॉक्टरांच्या आधीपासूनच असल्यामुळं, कदाचित चैत्रातला नवीन पालवीचा दिवस असल्यामुळं डॉक्टरांच्या स्वभावातच नवीन विचारांची एक प्रेरणा होती हे आपल्याला लक्षात येतं. हा एक सुंदर योगायोग आहे. नक्कीच. आज यावेळी आपण इथेच थांबूया. धन्यवाद.